पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। लोक हे शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर लगेचच तरळून येते की पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेली वारी, इंद्रायणीचा तो काठ, विठू माऊलीचे ते मंदिर, आणि मनामध्ये येते ती या सर्वांच्या गुणाशी असलेली आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा. संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, गोरा कुंभार, रामदास स्वामी, गाडगे बाबा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई ही महाराष्ट्राची संत संपत्ती. पण हे झालं आपल्या पिढीला काय वाटतं त्याचं? देशाबाहेर मोठ्या होणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला हे सर्व तेवढंच जवळच वाटावं म्हणूनच आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत यातल्या काही संतांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग. तर ही कथा आहे 1400 वर्षांचे चांगदेव आणि अवघ्या 16 वर्षांच्या ज्ञानेश्वरांची. आपल्या 1400 वर्षांच्या आयुष्यात अनेक तप करून सिद्ध झालेले चांगदेव यांना आळंदी येथे असलेल्या ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. चांगदेव सिद्ध असले तरी अहंकारी होते. पत्र पाठवताना वयाने लहान पण कीर्तीने महान अशा ज्ञानेश्वरांना नेमका महिना काय लिहावा असा विचार खूप वेळ करूनही त्यांना काही केल्या काहीच सुचेना. शेवटी त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठविले. त्या कोऱ्या पत्राचा पण अर्थ समजून घेऊन ज्ञानदेवांनी चांगदेवांना चक्क 65 ओव्यांमध्ये उत्तर दिले. तपस्वी चांगदेवांना काही केल्या त्या ओव्यांचा उलगडा झाला नाही. आता मात्र चांगदेवांची ज्ञानदेवांनी भेट घेण्याचे ठरवलेच. त्यांचा अहंकार मात्र कायम होता. त्यामुळे स्वतःच्या सिद्धी दाखवण्यासाठी चांगदेव चक्क वाघावर बसून पिवळ्या धमक सापालाच चाबूक बनवून ज्ञानेश्वरांची भेट घेण्यास निघाले. इथे मात्र ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यात सुसंवाद चालू होता. एवढे मोठे तपस्वी आपल्या भेटीस येत आहेत हे कळताच ज्ञानेश्वर म्हणाले, आपणही काही अंतर त्यांच्या भेटीस गेले पाहिजे. त्यावर मुक्ताबाई म्हणाल्या, पण आपण कसे बरे जाणार? विठ्ठल भक्त ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, काळजी नसावी, ही भिंतच आपल्याला घेऊन जाईल. चल हो भिंतीबाई. आणि काय आश्चर्य, असे म्हणताच चक्क भिंतच चांगदेवांच्या दिशेने चालू लागली. सजीवांना तर ठीक आहे, पण निर्जीवांना संत ज्ञानेश्वरांनी जनतेला ज्ञानमार्गाचे महत्व पटवून दिले, तर संत श्री एकनाथ महाराजांनी सेवा मार्गाचे उदाहरण स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिले. भूतदया, क्षमाशीलता, समता याचा मूर्तिमंत वस्तुपाठ म्हणजे संत एकनाथ. नेहमीप्रमाणे एका सकाळी एकनाथ महाराज गोदावरी नदीवर आंघोळ करून आपल्या निवासस्थानी परत जात होते. तेव्हा हे कसे कधीच चिडत नाहीत, यांना चिडण्यास भाग पाडायचेच असे ठरवलेला गावातील एक माणूस पान खाऊन एकनाथ महाराजांच्या अंगावर चक्क थुंकला. हे बघून ते एकही शब्द न बोलता पुन्हा आंघोळीसाठी नदीवर गेले. आंघोळ करून परत त्या रस्त्यावरून जात असताना ती व्यक्ती पुन्हा नाथांवर थुंकली. तेव्हा नाथ पुन्हा आंघोळीसाठी निघाले. थुंकण्याचा हा प्रकार वारंवार चालूच होता आणि नाथांना पुन्हा पुन्हा नदीवर आंघोळीसाठी जावे लागत होते. पण एवढे होऊनही नाथ चकार शब्दही बोलले नाहीत किंवा रागावले देखील नाही. उलट मनोनाथ निग्रह करण्याची हीच उत्तम संधी असा त्यांनी विचार केला. त्या तरुणाने देखील कमालच केली. शेवटी कोण हरते हे बघण्यासाठी त्या तरुणाने नाथांवर थुंकण्याचा आणि नाथांनी नदीवर जाऊन आंघोळ करण्याचा हा प्रकार तब्बल 108 वेळेस घडला. तरी सुद्धा एकनाथ महाराज जराही रागवले नाहीत. शेवटी तो थुंकणाराच थकला आणि स्वतःच्या कर्माची त्याला लाज वाटू लागली. जेव्हा त्याने नाथांच्या पायाशी लोटांगण घातले आणि क्षमा मागितली तेव्हा नाथ म्हणाले, अरे तुझ्यामुळे आज मला गोदावरी नदीवर 108 वेळेस स्नान करण्याचे भाग्य मिळाले आणि पांडुरंगाचे नामस्मरणही झाले. पांडुरंग पांडुरंग अशी
मनाची शुद्धी जपणारे संत एकनाथ, तर आपल्या अनेक अवीट अभंगांमधून सर्वसामान्यांना परमात्म्याजवळ पोहोचण्यासाठी भक्ती मार्ग दाखवणारे संत तुकाराम. चला तर बघूया भक्तिरसात तल्लीन होऊन विठ्ठलास आर्ततेने बोलवणारे वारकरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तुका म्हणे किती येऊ का कुलती, काही माया चित्ती येऊ द्यावी. वसावारीचा